कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने केडीसीसी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेत ताराराणी महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत कर्ज मर्यादा 30,000वरून वाढवून 50,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना व्यवसाय आणि स्वयंरोजगारासाठी अधिक आर्थिक बळ मिळणार आहे। बँकेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। योजनेअंतर्गत यापूर्वी 30,000 रुपयांपर्यंत कर्ज 36 महिन्यांच्या मुदतीसाठी 10% व्याजदराने दिले जात होते। आता ही मर्यादा वाढवून 50,000 रुपये करण्यात आली असून परतफेडीची मुदत 48 महिने करण्यात आली आहे। नव्या योजनेनुसार मासिक हप्ता सुमारे 1,268 रुपये असेल। यापूर्वी 30,000चे कर्ज घेतलेल्या महिलांनाही त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त 20,000 रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे। या योजनेतून आतापर्यंत 17,000 महिलांना तब्बल 51 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे। मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना सावकारी तसेच मायक्रो फायनान्स संस्थांच्या जादा व्याजदरापासून वाचवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या बैठकीस उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते।